सांगलीच्या कवठेमहांकाळ येथील महाकाली साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या सगळे गटाच्या महाकाली शेतकरी विकास पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी महाकाली उद्योग समूहाच्या अध्यक्ष अनिताताई सगरे बोलत होत्या। त्या पुढे म्हणाल्या की ज्यावेळी मी कारखाना वाचवण्यासाठी नेत्यांच्या पायऱ्या झिजवत होते, कारखाना वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते, त्यावेळी तुम्ही कुठे होता असे सांगून सर्व सभासदांनी बहिणीला रक्षाबंधनाची भेट म्हणून मतदान रूपी ओवाळणी द्या असे भावनिक आवाहन त्यांनी यावेळी मतदारांना केले आहे। यावेळी संजय कोळी, दिलीप झुरे, संजय हजारे, संजय पनसोडे, नानासाहेब वाघमारे यांच्यासह अनेकांची भाषणे झाली। तर पांडुरंग पाटील यांनी संदीपबाबा गिड्डे यांचे नाव न घेता त्यांना एटीएम संबोधत त्यांच्यावर टीका केली। पाहूया यावेळी या पॅनलच्या नेत्या अनिताताई सगरे काय म्हणाल्या ते। 7 वर्ष तुम्ही कुठे होता जेव्हा मी कारखाने वाचवण्याचा प्रयत्न करत होतो? एखाद्याने तर मला विचारलं पाहिजे होतं कडे। आज जयसिंग शेंडे असतील, करगणी आज वारले, त्यांनी मला 3-4 वर्षांमागे आलते माझ्याकडे, मी त्यांना फाईल सुद्धा दिलं। शेंडे साहेब फाईल घेऊन जावा, मुंबईत एखादी पार्टी असली तर बघा, जेणेकरून आपण एक रकमी बँकेला भरूया, त्यातनं बाहेर येऊया, आपण सर्वांनी मिळून कारखाना चालूया। ते जे त्यापासून आपल्यापासून गेल्यानंतर ते मला कधीच भेटले नाहीत। आत्ताच ते निवडणुकीत आले। जेव्हा तुम्हाला एवढी तळमळ होती ना, मी जेव्हा हेलपाटे घालत होते, नेत्यांचे पायऱ्या झिजवत होते, नेत्याच्या दारात सकाळी जाऊन रात्री 12 पर्यंत बसत होते, तेव्हा तुम्ही कुठे होता? का मला सहकार्य केलं नाही? आज तुम्हाला विरोधात उभं राहायला कळते, आज जमिनीची बाकीची गोष्टी तुम्हाला कळल्यावर तुम्ही हात भाग घ्यायला येत आहे, मग इतर वेळी तुम्ही कुठे होता? आज विरोधकातले मगाशी सांगितलं पांडुरंग दादानी वगैरे यंत्रमागांची काय परिस्थिती होती। तुमचे पण 15-20 वर्ष बँकेच्या ताब्यात होते ना। मागच्या 1 वर्षापूर्वी त्याचं ते मिटलेलं आहे। त्या मी संचालक असल्यामुळे ते प्रश्न सॉल्व्ह झालेले आहेत यंत्रमागाचे। आज तुम्हाला यंत्रमागासाठी तुमचे बारके युनिट चालवता येत आहे, तर तुम्ही कारखान्यात एवढे मोठे खोटे बोलून लोकांना कशाला दिशाभूल करताय? तर आपण सर्वांनी, मला आपल्या सर्वांच्यावर एवढा विश्वास आहे का तर नानासाहेबांचा काळ असतील, विजय अण्णांचा काळ असेल, माझ्याही काळात, कसोटीच्या काळात आपण आमच्या कुटुंबावर विश्वास ठेवलाय, माझ्या बरोबर राहिलाय। मला अभिमान सांगायला अभिमान वाटतोय, जेव्हा माझं शेवटचं बिल 2018चं 900 रुपयानं जे लेट केलं, जवळजवळ 8-9 महिन्याने गेलं, एकही ऊस उत्पादक शेतकरी माझ्या दारात आला नाही, बिलसाठी मला तगादा लावलेलं आहे। हे काय आहे तर हे तुमचा विश्वास माझ्यावर होता। आता येणाऱ्या काळात असंच तुमचं मार्गदर्शन, विश्वास, आशीर्वाद माझ्यासाठी असू देत। बघा, संजय भाऊ बनसोडे म्हटले, मी एक बहीण या नात्यानं रक्षाबंधनचं गिफ्ट म्हणून 6 तारखेला तुम्ही मतदान रूपी माझ्या पॅनलला द्यावं एवढी इच्छा व्यक्त करतो।